आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी, औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला? आणि तुम्ही काही अजून खाल्लेलंही नाहीये. हे बघ बाळा, मला जबरदस्ती नको करूस. माझी इच्छा नाही काहीच खाण्याची. आजी, हे बघा, मला कळतंय तुम्हाला वाईट वाटतंय, पण तुम्ही काही खाल्लंच नाही तर औषधं कशी घेणार? तू ऐकणारच नाहीयेस का माझं? मला सांग, तू काही खाल्लेस का? नाही आजी, मला भूक नाहीये. असं कसं? मला खायला सांगतेस आणि स्वतः उपाशी राहणार आहेस? तसं नाही आजी, तुम्ही मला कधीच नोकरासारखी वागणूक दिली नाही. आणि या घरातली सगळी माणसं माझ्याशी इतक्या प्रेमानं मायेनं वागतात. मग या घरावर एवढं मोठं संकट आल्यावर माझ्या घशाखाली कसा घास उतरेल? किती गोड बोलतेस बाळा तू. नाही आजी, जोवर यशोधरा मॅडम सुटून सुखरूप घरी येत नाही आणि या घरावरचं संकट दूर होत नाही, तोवर मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाहीये. सख्ख सुद्धा इतकं कोणी करत नाही ग. तुला इथे येऊन 2 महिने सुद्धा झाले नाहीत. केवढं करतेस तू आमच्यासाठी, या घरासाठी. एवढं नको करूस बाळा. आजी, अहो, या घराने सुद्धा मला तितकीच माया दिली आहे. मग या घरासाठी हे सगळं करणं माझं कर्तव्यच आहे ना. मी खरंच देवाला मनापासून प्रार्थना करते, यशोधरा मॅडम सुटून लवकरात लवकर घरी येऊ दे. अनुष्का, तू इथे? माझ्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करायला आले होते, पण इथे आल्यावर कळलं गुन्हेगाराला आधीच शिक्षा झाली. एक्सक्यूज मी, आय डिडंट गेट यू. ऍक्च्युली माझी गाडी चोरीला गेली होती, सो कंप्लेंट करायला आले. इथे येईपर्यंत कार आणि चोर दोन्ही सापडले. गुड. यु नो, आपण कितीही लपवलं ना तरी फार काळ आपल्याला आपली चोरी लपवता येत नाही. या बघ ना, दिस इज ऑल ऑब्झर्व्ड. या म्हणजे आम्ही चोरी केलेली नाही, खोटं बोललेलं नाही, तरी आमच्यावर आरोप केले जात आहे. आय नो. तुम्ही काय केलंय आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आता बघा मी काय करते ते.
नमस्कार सर, अनुष्का रत्नपारखी बोलते. येस येस, त्यांचीच मोठी मुलगी. सर ॲक्च्युली तुमची एक खूप मोठी मदत हवी होती. 2 मिनटं मिळतील प्लीज? येस, थँक्यू. सर, यशोधरा सरनाईक तुम्हाला माहिती असतीलच ना? येस सर, त्यांचीच एक खूप मोठी केस आहे आणि खूप मोठा इश्यू झाला आहे. हो, त्यांना एका जमीन घोटाळा प्रकरणी अडकवलं गेलं आहे आणि त्यांच्या विरोधात काही खोटे पुरावे सुद्धा सादर केले गेलेत आणि त्यांना आता बेल मिळत नाही आहे. येस सर, सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्वतः या केसमध्ये लक्ष घाला आणि तुमची जेवढी काही मदत होईल तेवढी प्लीज त्यांना करा. ओके सर, ओके. थँक्यू सो मच. अनुष्का, तू आमच्यासाठी कुणाला तरी फोन केलास? येस, जस्ट होम मिनिस्टर सरांशी बोलणं झालंय. ते म्हणाले ते स्वतः या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. रिअली? येस मॅम, तुम्ही लवकरच लॉकअपमधून बाहेर याल. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. आय मीन, आमच्यासाठी तू हा फोन केलास. आय शॅल नेव्हर फॉरगेट. थँक्स अगेन. नाही, थँक्यू वगैरे म्हणू नका. हे काहीच नाही आहे. काळजी घ्या. थँक्स अगेन. सी. मिस्टर श्रेयस, माझं जस्ट होम मिनिस्टर सरांशी बोलणं झालंय. सो ते म्हणाले की ते स्वतः आता या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. सो प्लीज तुम्ही काळजी करू नका. तुमची मम्मा यशोधरा सरनाईक लवकरच लॉकअपमधून बाहेर येतील. थँक्यू सो मच मिस अनुष्का, तुम्ही हे एवढं सगळं करताय. थँक्यू सो मच. वी बोथ थँक्यू. नाही नाही, प्लीज थँक्यू म्हणू नका. माझं कर्तव्य आहे ते. आणि कोणी गुन्हा केलेला नसताना सुद्धा त्याला त्याची शिक्षा मिळणं किती चुकीचं आहे मला माहिती आहे. नाही, करेक्ट आहे तुमचं. आमच्या मम्मानी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. आमच्या मम्मा कधी चुकूच शकत नाहीत. हे त्यांना अडकवण्यासाठी सगळं कोणीतरी करताय. मिस्टर श्रेयस, प्लीज प्लीज काम डाऊन. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. नाही मिस अनुष्का, आपण किती बोललो तरी या सगळ्यात मम्मांचं नाव खराब झालंच आहे ना. आणि त्यांचं नाव खराब झाल्याचा त्यांना किती त्रास होत असेल आतल्या ते मला चांगलंच माहिती आहे. मी त्यांना त्रासात बघू शकत नाही. तुला माहिती आहे ना रे? यस, कळतंय मला, समजू शकते मी. बरं, खूप उशीर झालाय. तुम्ही दोघांनी काही खाल्लं नसेल ना? आपण काहीतरी खाऊया प्लीज. माझ्या मम्मा या अवस्थेत असताना मला पाणी प्यायची सुद्धा इच्छा नाहीये. असं कसं चालेल? अक्षय, प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना. श्रेयस, आता आपल्याला स्ट्रॉंग असायला हवं. झालं ना तुमचं काम, मग निघू शकता तुम्ही. चल श्रेयस. वकील साहेब चला. हो हो हो. ते चूक बघा ना. येस, व्यवस्थित काम. मिस्टर श्रेयस, अक्षय, प्लीज दोघंही काहीतरी खाऊन घ्या ना. मी रिक्वेस्ट करते प्लीज. नाही नाही, मी आता वकिलांबरोबर त्यांच्या ऑफिसला जातो, ते महत्वाचं. श्रेयस, ओके चल. ठीक आहे. मिस्टर श्रेयस, प्लीज ॲटलिस्ट चहा तरी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. प्लीज. एक मिनिट. थँक्यू. गरज होती चहाची. हे जे काही घडतंय त्यामुळे जरा मी समजू शकते. काय ना मिस्टर श्रेयस, आपल्या आयुष्यात जेव्हा अशा अनपेक्षित गोष्टी घडायला लागतात तेव्हा मनात नको नको ते विचारायला सुरुवात होते.
तुम्ही कधी अशा सिच्युएशन मधून गेलात आधी? माझं बाळ, माझं प्रेम, त्या बाईने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं ताई. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. मी काही उत्तर दिलं नाही त्याचा अर्थ तुम्ही अशा सिच्युएशन मधून गेलात. मलाच काय वाटतंय माहितीये मिस अनुष्का, आयुष्य आपल्याला असे लेसन्स देतं जे कुठल्याही स्कूल किंवा कॉलेजमध्ये कधी मिळणार नाहीत. आणि असा एखादाच अनुभव आपल्याला आयुष्यभर पुरतो. पण त्या अनुभवाने आयुष्याचा प्रवास ठरत नाही ना. प्रवास ठरत नसला ना तरी आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही ठरतात. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. खूप ओघाने आलं ते. आय मीन इट. नाही, इट्स ओके. मी सुद्धा एवढ्या सिरियसली कधी कोणाचं बोलणं ऐकलं नाही. काय ना, मम्माना या अशा सिच्युएशन मध्ये बघून मी फार नर्वस झालोय. काय करायचं काही सुचेना असं झालंय, कारण अशी परिस्थिती कधी आमच्यावर आलीच नाही ना. प्रत्येक सिच्युएशन मध्ये नेहमी मम्माच खंबीरपणे उभ्या असतात. म्हणूनच आपण किती उंची गाठली ना तरी आपले पाय मात्र जमिनीवरच असावेत. आपल्या आयुष्यात कधी कोणती परिस्थिती ओढावेल हे आपल्याला सांगता येत नाही, असं माझी मम्मा म्हणते. नाही, खरंय. आता हेच बघा ना, आमच्यावरही अशी वेळ येईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज मम्मा लॉकअप मध्ये आहेत. मला एक गोष्ट कळत नाहीये, असंच कोणीतरी येऊन तुमच्यावर आरोप करतं आणि पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतात. म्हणजे द यशोधरा सरनाईक सारख्या इतक्या रेप्युटेड बिझनेस वुमन, त्यांचा मान आहे ना समाजात. नाही, या प्रकरणात मी आता स्वतः लक्ष घालणार आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. खरं काय आहे ते शोधून काढायलाच हवं. जमल्यास ज्यांनी तुमच्यावर हे आरोप केलेत ना त्यांना भेटून बोलून हे सगळं प्रकरण तुम्ही संपवून टाकायला हवं. यु नो व्हॉट आय मीन. सेटलमेंट करून घ्यायला हवी. या प्रकरणाच्या मुळाशी तर जायलाच हवं. म्हणजे तुझी बिचारी मम्मा किती इनोसंट आहे हे तुलाही कळेल. आई, किती वेळ देव पाण्यात ठेवणार आहात? माझ्या यशोधरेची सुटका होईपर्यंत. कर्म आहेत तिची, त्यासाठी देवांना भेटला धरून काय होणार आहे? बुद्धीला कळणाऱ्या गोष्टी मनाला कोण समजावणार जावंय बापू. हो, तेही खरंच म्हणा. बरं, एक महत्वाचं सांगायला आलो होतो. आता काय झालं आणखी? अक्षयचा फोन आला होता. यशोधराची सुटका होणं जरा कठीण दिसतंय. अरे देवा. त्यात उद्या रविवार, कोर्ट बंद. परमेश्वरा, कसं आहे ना जावंय बापू, ग्रह एकदा फिरले की रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही, एवढं खरं. आई, तर माणसांचा भरोसा नाही तर ग्रहांचं काय घेऊन बसलात? यशोधरा आतापर्यंत ज्या पद्धतीने वागत आली ना त्यावरून हे असं घडणं स्वाभाविक आहे. मला नवल नाही वाटलं. हो, यशोधराने आजपर्यंत जे काही व्यवहार केलेत ना ते सगळे लपून छपून केलेत. सगळे व्यवहार उलट सुलट. वाईट फक्त एवढंच वाटतं की तिला अटक व्हायला नको होती. या प्रकरणाबद्दल मला जरा जरी कळलं असतं ना तरी मी तिला सावध केलं असतं. अर्थात तिने माझं ऐकलं नसतंच. शेवटी काय, मी एक मध्यमवर्गीय कारकून, नशिबाने श्रीमंत झालेला. त्यात व्यवहारातलं मला काय कळतं? असंच वाटतं ना तिला. यशोधरेने आपल्या वडिलांचा स्वभाव अगदी जशाचा तसा घेतलाय. सतत सतत दुसऱ्याला कमी लेखायचं. फक्त पैशाच्या जोरावर सगळं मिळवता येतं आणि मिळवायचंच असा अट्टहास. तिने जेव्हा आपल्या अक्षयचं लग्न त्या शन्याशी ठरवलं ना
तेव्हा मी तिला सांगितलं होतं ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे ना, ती घातक आहे. पण माझं ऐकेल ती यशोधरा कसली हो? परमेश्वर कृपेने तिला खूप काही मिळालंय, पण जे आहे ना ते समाधान मानणं हा तिचा स्वभावच नाहीये ना. यशोधरेने आपल्या वडिलांचा स्वभाव उचललाय आणि श्रेयसने आपल्या आईचा. श्रेयसची काळजी वाटते हो मला. अक्षय तसा नाहीये, तो अल्पसंतुष्ट आहे तुमच्यासारखा. पण श्रेयस यशोधरेच्या तालमीत तयार झालाय. तसाच वागतो, तसाच. नाही आई, यशोधराबद्दल मला खात्री नाहीच आहे. पण आपला श्रेयस ना वेगळा आहे. तो तिच्या तालमी जरी तयार झालेला असला ना तरी तो यशोधरासारखा नाहीये. त्याची मम्मा त्याच्यासाठी आयडॉल जरी असली ना तरी डोळे बंद करून तो तिची पूजा करणार नाही, हे नक्की. मिस्टर श्रेयस, तुम्ही ऑफेंड होणार नसाल तर एक विचारू? प्लीज विचारा. आपण इतक्या वेळा बोललोय आधी, मला नाही वाटत मी ऑफेंड होईन असं तुम्ही काही विचाराल. नाही तरीही. नाही प्लीज गो अहेड. नाही म्हणजे आपण सेम फील्ड मध्ये आहोत म्हणून विचारते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला आपल्या मनाविरुद्ध वागावं लागतं. हवं असलेलं डील मिळवण्यासाठी आपल्याला नको त्या थराला जावं लागतं. नको असताना सुद्धा काही डिसिजन्स घ्यावे लागतात. यू नो व्हॉट आय मीन? या, पण ते ऑब्वियस आहे नाही का? बिझनेस म्हणलं की डील्स आल्या आणि प्रत्येक डील आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही ना. हो, पण असंही होतं की एखादं डील मिळवण्यासाठी आपल्याला नको त्या थराला जावं लागतं, नको ती पातळी गाठावी लागते. आणि त्यातून कित्येकदा असं होतं की एखाद्याचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं आणि आपल्या मनात साधा विचार सुद्धा येत नाही. काय ना मिस अनुष्का, बिझनेस आपण फायद्यासाठी करतो, आपल्या फायद्यासाठी. आणि त्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं मोठं एम्पायर व्हावं, आपल्याला फक्त एक बिझनेसमॅन म्हणून नाही तर इंडस्ट्रियलिस्ट म्हणून ओळखलं जावं. यू नो, टॉप ऑफ द चार्ट. ओह, यू मीन टू से अँबिशन्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठलीही तडजोड करू शकता? ते तर त्या सिच्युएशनवर डिपेंड करतं. म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसे वागाले आत्ताच नाही ठरवता येणार ना. सो जस्ट गो विथ द फ्लो. वाटलं होतं हा ह्याच्या आईसारखा विचार करत नाही, पण हा तर अगदी कार्बन कॉपी आहे यशोधरा सरनाईकची. याचं बोलणं ऐकताना यशोधराच बोलते असा भास होतोय मला. आय एम सॉरी मिस अनुष्का, मला वाटतं मीच तुम्हाला ऑफेंड केलं, कारण तुमच्याही रक्तातच बिझनेस आहे आणि मी तुम्हाला उगाच लेक्चर देत राहिलो. नो नो, आय एम फाईन. एनिवे, थँक्यू सो मच. See you. See you. इन्स्पेक्टर सर, आराध्या बोलते. द यशोधरा सरनाईक. त्यांना आज आणि उद्या जरा तुमचा आदरातिथ्य घेऊ दे, म्हणजे त्यांना आणि त्यांच्या मुलांनाही कळेल की जगात कायदा आहे आणि न्याय सुद्धा. गुड. चाय पाठव ना, आपल्याकडे नवीन माणूस आलाय. ए राणी, काय केलं तू? काय जमन आलाय ना? चांगल्या घरातल्या दिसणाऱ्या बायका भी या लाईन मध्ये यायला लागल्या. पैशासाठी कोण काय करेल ना ते सांगता नाही.
साला जमाना जाम खराब आहे. ए राणी, काय मजबुरी काय होती तुझी? यू टच मी. हात कसा लावला आम्हाला? डोंट टच मी. हा, स्टे अवे. नाही तसं नाही, नवऱ्याचा लफडा कळला म्हणून खोलला की काय त्याला? कापूल हेराफेरी, हिकडचा माल तिकडं. ए रोई, बोल ना. अगं बोल की. बोलली तर काय जीभ गळू तुझी? नाही दुसरा काय लफडा आहे का? सांग ना, तुझी स्टोरी तरी काय आहे? सुनेचा छळ करून मारला का पैशांची अफरातफर? रबिश आर यू टॉकिंग? तू गप्प बस. आम्ही सांगतोय तुला गप्प बस. बोल ना. अगं बोल. मला ना जाम इंटरेस्ट आहे बघ. काही दुसरी भानगड विनगड नाही ना? बोल की. का फॅमी कॉल केलेला? तू गप्प बस ना ग. किती वेळा सांगायचं तुला? डोकं दुखायला लागलंय आमचं. जस्ट कीप क्वाइट. आमचं डोकं फिरवू नकोस. आम्ही सांगतोय तुला कीप क्वाइट. स्टे अवे, स्टे अवे. अयो, काय सदमा पोचला का काय? काय अशी बोलती तू? तुला माहित नाही आम्ही कोण आहोत? दिस इज गोइंग टू कॉस्ट यू. आम्ही सांगतोय डोंट ट्राय माय पेशन्स. जस्ट स्टे अवे फ्रॉम अस. स्टे. ओके ओके